नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी पूजा शिंदे आपल्या मराठी हाऊस क्वीन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आता व्हिडिओच्या सुरुवातीला मी जे दाखवते ते तुम्हाला कळालंच असेल की हे आपलं कमल आसन आहे. कमल आसन नाही, सॉरी, कमळ आसन आहे. नाही तर कोणाला तरी वाटायचं कमळ आसन म्हणते काय. ओके, ठीक आहे. तर हे कमळ आसन आहे. हे 1 फूट वरचा भाग, खालचा भाग, 2 फूट वरचा खालचा भाग आणि तर हे 3 फुटाचं वरचा आणि खालचा भाग, अशी मला ऑर्डर आली होती आणि ती करायला मी पूर्ण 1 दिवस घालवला असेल, पूर्ण 1 दिवस. पण ना मी कमळासनच्या ना बऱ्याच व्हिडिओ टाकलेले आहेत, 3-4 व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलमध्ये. सो तरीसुद्धा काही त्यांचे प्रश्न असतातच. ताई 1.5 फुटाचं मेजरमेंट सांगा, ताई 2 फुटाचं मेजरमेंट सांगा. मग ताईनं 2 फुटाचं सांगितलं की मला 2.5 फुटाचं सांगा. असं मला सारखे मेसेज येत आहेत आणि प्रत्येक या मेसेजचा मला खरंच रिप्लाय देता येत नाही आहे. तर आज फायनली मी इतकी सोपी पद्धत दाखवणार आहे की मला असं पश्चाताप झाला की मी 1 दिवस का वाया घालवला आहे याच्यामध्ये, हे करण्यामध्ये. हार्डली 5 मिनिटात आपण कुठल्याही साईजचं कमळासन बनवू शकतो. आता जी ट्रिक मी तुम्हाला शिकवणार आहे ती सुद्धा मी यूट्यूबवरूनच शिकलेली आहे. ठीक आहे, कमळासन तुम्ही बघितलेले आहेत 1-2 आणि 3 फुटामध्ये. पण मी जे शिकवलेलं आहे ते माझ्या पद्धतीनं शिकवलेलं होतं, पण त्यापेक्षाही सोपी पद्धत मला ना यूट्यूबवरती सापडलेली आहे आणि त्यात त्यांचं खरंच मनापासून खूप 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 आभार. तुम्ही फक्त थोडं आधी सांगितलं असतं ना ही ट्रिक, तर माझं जे दिवसभराचं काम होतं ना ते हार्डली माझं अर्धा तासात काम झालं असतं. तर आता रूल असा आहे की कुणाचं आपण चॅनलचं नाव घेऊ शकत नाही डायरेक्टली. सो सॉरी ताई, तुमचं नाव डायरेक्टली घेऊ शकत नाही, पण तुमची ट्रिक मला आवडली आणि माझं ऑडियन्स आणि तुमचं ऑडियन्स मे बी वेगळं असू शकतं. तर मला असं वाटलं की माझ्या ऑडियन्सपर्यंत ही ट्रिक जावी. सो मी ती फॉलो करते आणि थोडंफार बदल करता आला माझ्या पद्धतीने तर मी करू शकते. वेळ जास्त न घालवताना आपण ती ट्रिक बघूया. हार्डली 5 मिनिटात आपण कुठल्याही साईजचं कमळासन आज बनवायला शिकणार आहोत. आणि याच्या पुढे मला असं वाटतं की कुणाचाही प्रश्न नसावा की ताई मला या साईजचं मेजरमेंट सांगा, त्या साईजचं मेजरमेंट सांगा, कारण इतकी सोपी ट्रिक आहे ती. सो चला, जास्त आपण वेळ नाही घालवायचा आहे. सो सध्या माझ्याकडे अवेलेबल एवढंच पेपर आहे हा कटिंगसाठी. तर त्याच्यामध्ये कुठल्या साईजचं आपल्याला कमळासन बसतंय त्या साईजचं आपण आज बघणार आहोत कमळासन. तर मेजरमेंट घेऊया आपण आधी. तर हे पेज साधारण माझ्याकडे आहे ते आहे 20 इंच. 20 हे मोठं आहे, पण 20 बाय 20चा आपण कट करूया. ठीक आहे. सगळ्यात पहिला प्रश्न, स्वतःसाठी बनवताय तर गणपती बाप्पाचं जे खालचा भाग असतो, पाठ म्हणतो आपण किंवा काय म्हणतो ना त्याला, जोडून ज्याच्यावरती गणपती बाप्पा विराजमान असतात, तर तो किती साईजचा आहे बघायचं. ठीक आहे. ते बघून आपल्याला एक इंच चारी बाजूला सर्कल आपल्याला मोठा करायचा आहे. 12 इंच राऊंड फिगर घेऊया आपण. 12 इंचाचा आपल्याला सर्कल करायचा आहे. आता 12 इंचाचं सर्कल म्हणल्यावरती आपल्याला त्याचा पेजचा आधी मध्य काढून घेऊया. पटकन पेजचा मध्य काढून घेऊया. आणि हे वन टाईम असं नाहीये, तुम्ही आता मी हे सांगते ना त्या साईजचं बघायचं. आपल्याला ना पाकळ्या कितीही छोट्या मोठ्या होऊ दे, पण मधला जो भाग आहे ना तो खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे जिथं आपण ना गणपती बाप्पा बसवणार आहे ना तिथला भाग खूप महत्त्वाचा असतो सर्कलचा जो. तर जेवढा पार्ट आहे त्याच्यापेक्षा एक 2-2 इंच किंवा 1-1 इंच तुम्ही एक्स्ट्राचं सर्कल करू शकता. ठीक आहे. तर मी इथं 10 इंचाचा सर्कल करते. 10 इंच म्हणजे 5 इंचाचं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे, माहिती सगळ्यांना. वही आणि पेन घेऊन बसा. तरी पण 5 इंचाचा आपण आता इथे सर्कल करणार आहोत. ओके. आता इथून पुढं तुम्ही अगदी 10 फुटाचं जरी तुम्हाला कमळासन बनवायचं असेल तरी तुम्ही सहज बनवू शकता. हे झालं 10 इंचाचं, म्हणजे 5 इंचाचं आपण हे घेतलं मेजरमेंट, तर आपलं 10 इंचाचं सर्कल झालेलं आहे. ठीक आहे. आपल्याला आता काय करायचं आहे, हे पेज बरोबर फोल्ड करायचं आहे. हा दुसरा फोल्ड करायचा आहे. ओके. दुसरा फोल्ड केल्यानंतर तर बघा, हे बघा, हा पहिला फोल्ड करायचा आहे. सर्कल काढून झाल्यानंतर हा पहिला फोल्ड करायचा आहे, हा दुसरा फोल्ड करायचा आहे आणि हा जो फोल्ड जिथून केला आहे इथून पूर्ण ओपन आहे बघा, चारी हे ओपन आहे, तिथून आपल्याला हा फोल्ड तिसरा करायचा आहे. तर बघा, हा आपला मध्य होता, हा आपला सर्कल झालेला आहे आणि
हे बघा, इथं एक लाईन तुम्हाला दिसते, इथं एक लाईन दिसते फोल्ड केलेली, इथं एक दिसते, इथं एक दिसते, ही अशी स्टार सारखी आपली लाईन झालेली आहे. ठीक आहे, आता इथं बसत नाही म्हणून ठीक आहे. तर 10 इंचाचा आपण घेतला, म्हणजे जर तुम्ही ह्याच्यामध्ये 8 इंचाच्या पाकळ्या तयार केल्या तर 1.5 फुटाचा आपला गणपती गणपती आसन तयार होणार आहे. ठीक आहे, तर 10 आणि 8 म्हणजे इकडे 4 इंच आपल्याला, इकडे 4 इंच आपल्याला घ्यायचं आहे पाकळीचं माप, आणि इकडून 4 इंच. आलं लक्षात? हा एक पॉईंट काढून घेतलाय, तसाच प्रत्येक रेषेवरती ठेवायचा इथे, आणि इथून आपल्याला पॉईंट काढायचा. आता इथून 4 इंच घेतले बरोबर, ह्या गोलापासून 4 इंच घेतले, इकडून सुद्धा आपल्याला 4 इंच घ्यायचे. 4 इंच सगळीकडून आपल्याला मार्क करून घ्यायचंय. ठीक आहे, आता ह्याचं सगळ्याचं 4-4 इंच आपल्याला माप घेतलेलं आहे. आता प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण जर गॅप बघितला तर साधारण अगदी 7.5 इंचाचा हे आहे, गॅप आहे याच्यामध्ये. ठीक आहे, आता दुसरी स्टेप काय याच्यामध्ये, 4 इंच घेतल्यावरती 4 इंचाचा मध्य कुठला येतो, 2 इंच. ठीक आहे, 2 इंचावरती सगळ्यांनी मेजरमेंट घ्या. इथून आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. प्रत्येक पाकळीचा आपल्याला मध्य काढायचा आहे. जसं आपण कटिंग करताना काढतो ना मध्य, तशा पद्धतीने आपल्याला तो मध्य आखून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता आपल्याला ह्या पोर्शनमध्ये आपली पाकळी अशी बसवायची आहे. ज्यांना डायरेक्ट येते त्यांनी या पद्धतीने बघा, हे जे 2 इंचाचा आपण पॉईंट काढलेला आहे तिथपर्यंत एक कर्व घ्यायचा, इकडून 2 इंचाच्या इथे एक कर्व घ्यायचा. ठीक आहे, आलं लक्षात? आणि इथून आपल्याला या पद्धतीने ड्रॉ करायचं आहे. हे बघा, हलक्या हाताने आधी करून घ्या. आलं लक्षात? तर ही झाली आपली एक पाकळी. नंतर तुम्ही वुलन लावताना ती सर्कल ह्याच्यामध्ये कर्व शेपमध्ये लावू शकता. तर ही पाकळी आपल्याला बनवायची मी तुम्हाला शिकवली कशी ती. तर आता ही साधारण 4.5 इंचाची पाकळी मी बनवलेली आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने आपल्याला तो शेप घ्यायचा आहे. आलं लक्षात? माप घेताना एवढं पान घ्यायचं आपल्याला, असं या पद्धतीने माप घ्यायचं आपल्याला. हे बघा, हे इथं ठेवून आपल्याला ते माप घ्यायचं आहे. ही पाकळी बनवल्यानंतर ही पाकळी कट करून घ्या. तर बघा, ही पाकळी आपली अशी तयार झालेली आहे. थोडंसं आपण इथे असा व्यवस्थित शेप देऊया कर्व शेपमध्ये. आलं लक्षात? तर आता ठेवून बघायची पाकळी. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला आता ही ड्रॉ करायची आहे. थोडंसं 2 mm मेजरमेंट ह्याच्यामध्ये ठेवायचं. तर आय होप की तुम्ही कधीच आता कमळ आसन बनवायला चुकणार नाही, आणि कितीही मोठं कमळ आसन असेल तरी तुम्ही इझिली ते बनवू शकता. तर परत एकदा त्या ताईंना मी थँक्यू म्हणते की त्यांनी इतकी सोपी ट्रिक आमच्यापर्यंत पोहोचवली. आणि मला असं वाटलं म्हणून मी म्हटलं की चला आपण पण याच्यावरती एक छोटासा व्हिडिओ बनवूया, जेणेकरून आपल्या पण ऑडियन्सला याचला. आणि मुळात काय झालं माहिती आहे का, मी दाखवून सुद्धा ना मला खूप प्रश्न येत होते कमळासनबद्दल की ताई ह्या फुटाचं कसं करायचं, त्या फुटाचं कसं करायचं. तर फक्त एकच लक्षात ठेवायचं, मी 3दा-4थ्यांदा सांगते आता, की गणपती बाप्पाचा पाठ बघायचा. वरचे जे पाकळ्या आहेत त्याला आपण अनुसरून करू शकतो. आपल्याला कळतं की बाबा आता हे झालेलं आहे, गोल एवढा झालेला आहे, तर त्याला किती साईजच्या साधारण पाकळ्या सूट होऊ शकतात, 5 इंचाच्या होऊ शकतात का 6 इंचाच्या होऊ शकतात, ते आपल्या आपल्या हिशोबाने ठेवायचं. पण जर कस्टमरला तुम्ही कमळ आसन विकत असाल, करून देत असाल, तर मात्र मेजरमेंट व्यवस्थित घ्यायचं. गोल 10 इंच पाठ विचारायचा. जर तो 10 इंचाचा असेल, समजा त्यांनी 1.5 फुटाचं सांगितलं असेल, तर आपण 4-4 इंचाच्या पाकळ्या आपल्याला बनवायच्या आहेत. आलं लक्षात? आलं लक्षात? तर खूप सोप्या पद्धतीने कमळ आसन, आणि बघा हार्डली 5-10 मिनिटात आपण ते बनवलेलं आहे. एकदा मेजरमेंट घेतलं की आपल्याला कळून जातं. तर हे झालं आपलं 1.5 फुटाचं कमळ. असा आणखी याच्यामध्ये एक प्रश्न पडू शकतो की हा झाला गणपती बाप्पा बसवण्याचं, पण त्याच्या खालचं मेजरमेंट कसं घ्यायचं. तर लक्षात पाकळ्या सेम ठेवा. ठीक आहे, पाकळ्यांची साईज जी आहे ती सेम ठेवा.
आणि जो सर्कलचा पोर्शन आहे तो आपल्याला मोठा ठेवायचा आहे 2-2 इंचाने, ठीक आहे. कारण खालचा भाग वरच्या भागापेक्षा थोडासा मोठा असतो, 1 इंच 2 इंच, तर त्या हिशोबाने तो करा. आणि त्याच पद्धतीने आपल्याला हे जसं पहिलं सांगितलं मी तुम्हाला, हे फोल्ड करायचं आहे, त्याच पद्धतीने ते सुद्धा फोल्ड करून घ्यायचं. म्हणजे बरोबर हे जे मेजरमेंट आहे, हे मधलं मेजरमेंट आहे ते त्याला सूट होईल असं ते मेजरमेंट येईल. आणि 2 प्रकार दाखवलेत, ह्याचा आणि ह्याचा मध्य काढून तुम्ही पाकळी तयार करू शकता किंवा कटआउटने पाकळी तुम्ही काढू शकता. तर व्हिडिओ आता जास्त लांबवत नाही, खूप मोठा झाला आहे आणि आय होप सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळालेली आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.